नमस्कार लाडके बहिणींनो, स्वागत आहे तुमचं मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलवर। तर लाडके बहिणींनो, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे हा लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे अशी माहिती समोर आली आहे। तसेच लाडके बहिणींनो, महत्त्वाचे म्हणजे आता जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे हा लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आणि यावेळी जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र जमा करण्यात येणार आहेत। आणि किती पैसे जमा करण्यात येणार आहे म्हणजेच तुम्हाला आता जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता असेल हा 1500 रुपयांचा येईल की 2100 रुपयांचा, ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊयात। तर लाडक्या बहिणींनो, 2025 मध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात येणार आहे हे पण आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। तर लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या किती हप्त्यांची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आम्ही त्या अडचणींचे जे पण उपाय असतील ते या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न नक्की करू। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल किंवा इतर कोणत्याही योजनेबद्दल जी पण अडचण येत असेल ती अडचण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती समोर आली आहे। आणि लाडकी बहीण योजनेचा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचे पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तसेच लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमीसुद्धा आहे। तर 2025च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढसुद्धा करण्यात येणार आहे अशी माहिती समोर आली आहे। म्हणजेच आतापर्यंत लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता दिला जात होता, पण आता 2025च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ करण्यात येणार आहे। म्हणजेच आता लाडक्या बहिणींना 2025च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2100 रुपयांचा हप्ता मिळणार आहे अशी चर्चा सुरू झाली आहे। परंतु असे असताना सरकार आता लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी सुद्धा करणार आहे। आता या योजनेसाठी राज्यातील जवळपास 2.5 कोटी महिला पात्र ठरल्या आहेत। आणि आता एवढ्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे। पण या प्रश्नाचे उत्तर राज्य सरकार पडताळणी करून या गोष्टीची संपूर्ण माहिती पाहणार आहे। तसेच लाडकी बहीण योजनेच्या अर्जाच्या संदर्भात अनेक लाडक्या बहिणींकडून तक्रारी सुद्धा प्राप्त झाल्या आहेत। त्या अनुषंगाने सरकार आता लाडक्या बहिणींच्या अर्जांची फेरपडताळणी करण्याचे नियोजन करत आहे अशी माहिती सुद्धा समोर आली आहे। तर आता लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त आणि फक्त पात्र महिलांनाच मिळावा या अनुषंगाने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या निकषांची पडताळणी करण्यात येणार आहे। आता जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली होती तेव्हा लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज होते ते अर्ज भरताना ज्या प्रकारे अंगणवाडी सेविकांची मदत घेतली होती त्याचप्रमाणे आता अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या अर्जांची फेरपडताळणी करण्यात येणार आहे असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। तसेच लाभार्थी महिला केंद्र व राज्य सरकारच्या दुसऱ्या योजनांचा लाभ घेत असतील, म्हणजेच PM किसान योजना किंवा संजय गांधी निराधार योजना अशा इतर अनेक योजनांचा जर लाभ घेत असतील तर अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार नाही, म्हणजेच यांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या किती हप्त्यांची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे आणि तुम्हाला कोणत्या हप्त्याची रक्कम मिळाली नाही हेच आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर लाडक्या बहिणींनो, पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।